नमस्कार मित्रांनो, कोकणचा गावकर या यूट्यूब चॅनलवर मी चेतन मोहन शिर्के तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। तर आज आम्ही आलोय सुंदर नगरी म्हणजे सावंतवाडी या ठिकाणी। चारी बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्यामध्ये वसलेले सावंतवाडी हे शहर आणि त्यामध्ये असलेला मोती तलाव, जी खऱ्या अर्थाने सावंतवाडी शहराची ओळख म्हणून मोजले जाते। असं म्हटलं जातं की काही वर्षांपूर्वी या तलावामध्ये मोती सापडले, त्यामुळे या तलावाचे नाव मोती तलाव असे पडले गेले। तर तुम्ही ह्या चारी बाजूनी असं गोल असा रस्ता आहे आणि त्यामध्ये हे वसलेले हे त्यामध्ये असलेले हे तलाव तर पाहू शकता तुम्ही। आणि असंच आम्ही तुम्हाला अजून सावंतवाडीतले वेगवेगळे ठिकाणं आम्ही तुम्हाला दाखवतच राहू आणि अशीच सावंतवाडीची आपण भटकंती करतोच आहे। तुम्ही सावंतवाडी शहरात आला तर तुम्ही एकदा तरी या मोती तलावाला भेट द्या। असा सावंतवाडीतला एकही माणूस नसेल की जो या सावंतवाडीच्या मोती तलावावर आला नसेल आणि त्याला मोती तलाव माहिती नाहीये। तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तर मोती तलाव अजूनच खूप पाण्यासारखा असतो कारण की त्याच्या चारी बाजूला ज्या विद्युत रोषणाई केली आहे ती रात्रीच्या वेळेस खूप छान दिसते। म्हणून तुम्ही रात्रीच्या वेळेस मोती तलाव बघण्यामध्ये त्याचं दृश्यच काहीतरी वेगळं असतं आणि खूप छान दिसतो रात्रीच्या वेळेस मोती तलाव। नमस्कार मित्रांनो, कोकणचा गावकर या यूट्यूब चॅनलवर मी चेतन मोहन शिर्के तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलो सावंतवाडी येथील आत्मेश्वर तळी येथे, जिथे जमिनीपासून 10 फूट उंचावर पाणी वाहते आणि वर्षाचे 365 दिवस येथे पाणी असते। याच्या बाजूला आत्मेश्वर शिव मंदिर असल्यामुळे या तळीला आत्मेश्वर तळी असे नाव पडले। तर चला मग आपण पाहूया आत्मेश्वर तळीला। आत्मेश्वर तळी हा स्वच्छ पाण्याचा असा स्रोत आहे जो वर्षाच्या 12ही महिने येथे उपलब्ध आहे। हे जमिनीच्या पातळीपेक्षा 10 फुटावरून वाहत आहे आणि विहिरीसारख्या इतर जलस्रोतांशी याचा कोणताही संबंध नाही। हा एक असा जलकुंभ आहे जिथे पाणी जमिनीच्या पातळीच्या वर वाहते। आत्मेश्वर तळी हे एक वेगळे स्थान आहे। सुमारे 350 वर्षापूर्वी श्री दामोदर स्वामींनी एक तलाव तयार केला जो आज आत्मेश्वर तळी म्हणून ओळखला जातो।
बहुतेक ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या लोककथा किंवा दंतकथा आहेत. या ठिकाणची कथा अशी सांगितली जाते की विद्वान स्वामीजींनी जय माते भागीरथी नावाचा मंत्र जपताना आपले त्रिशूळ फेकले. त्याच ठिकाणी पाण्याचा एक मोठा प्रवाह दिसू लागला आणि तो त्या दिवसापासून सतत वाहत आहे. तर आता आपण आलोय आत्मेश्वर तळी शेजारील श्री आत्मेश्वर शिव मंदिरामध्ये. अतिशय भव्य असा या मंदिराचा सभामंडप आहे. 1891 मध्ये बांधण्यात आलेले सावंतवाडीच्या माठेवाड्यातील हे मंदिर परिसराची शोभा वाढवते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आपल्याला आत्मेश्वर आणि प्राणेश्वर अशी 2 शिवलिंगे पाहायला मिळतात. एका मंदिरात 2 शिवलिंग बसवण्याचे हे अद्वितीय उदाहरण आहे. तर कसा वाटला आमचा व्लॉग? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया आमच्या व्लॉगच्या पुढच्या भागात. धन्यवाद.